नमस्कार मंडळी, तुम्हाला आणि यूट्यूब फॅमिलीला दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर तुम्हाला सांगते आज मी काय मेनू बनवला आहे दसऱ्यानिमित्त. तर पनीरची भाजी बनवत आहे मी. तर पनीर टिक्काचा मसाला आपण दुधामध्ये मिक्स करून घेतलेला आहे. हे प्युरी आहे, टोमॅटोची प्युरी आहे, कोथिंबीर, आले लसूण पेस्ट, आपण कांदा परतून घेऊयात, त्यात हळद, लाल तिखट घालूयात, टोमॅटो प्युरी घालूयात, आणि मस्तपैकी ते भाजून घ्यायचं आहे मसाला. तेल सुटेपर्यंत मीठ घातलेलं आहे मी. तर हा मसाला पण घातलेला आहे आपण, पनीर टिक्का मसाला. तर ते तेल सुटेपर्यंत आपण जरा 5 मिनिट आपण ठेवायचं आहे. तर बघू शकता तुम्ही, तेल मस्त सुटलेलं आहे. वा, खूप छान दिसतंय. तर हे पनीर आहे, तर आपण पनीर घालायचं आहे त्यात. तर आपण आळू वडी बनवणार आहोत. तर हा मटार आहे, तर मटार टाकूयात आपण पनीरमध्ये. पनीरची भाजी मस्तपैकी शिजू द्यायची आहे. तर तुम्ही कमेंट करून सांगा तुम्ही काय बनवला आहे मेनू आज दसऱ्यानिमित्त. तोपर्यंत आपण कढई ठेवूयात. इकडे आपण बेसन पीठ मळून घेऊयात. आळूची वडी बनवायची आहे आपल्याला. त्याच्यामध्ये हळद, 2 चमचे लाल तिखट आणि मीठ घालायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर कढईमध्ये आपण तेल घालूयात. तोपर्यंत आपण भजी करून घेऊयात, पापड तळून घेऊयात. तर हे नाचणीचे पापड आहेत. आळूची वडी तयार करत आहे माझी मुलगी. तोपर्यंत मी इकडे भजी करून घेत आहे. तुम्ही बघू शकता मी कांदा भजी करते. तर तुम्हाला भजी आवडते का कमेंट करून सांगा. तुम्ही आळू वडी कशी करता हे पण मला कमेंट करून सांगा. तोपर्यंत आपण मसाले भाताची तयारी करत आहोत. तर 2 वाट्या तांदूळ घेतलेला आहे बासमती. तर कांदा चिरून घेतलेला आहे, टमॅटो, आलं लसूण पेस्ट, मटार आणि हा बिर्याणी मसाला. तर कढई ठेवूयात. तेल घालूयात 2 चमचे, 2 ते 3 चमचे घालूयात. मोहरी, जिरे, कढीपत्ता, आलं लसूण पेस्ट, कांदा. हे चांगलं लाल होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे. टमॅटो घातलेला आहे. तुम्ही सांगू शकता कमेंटमध्ये तुम्ही मसाले भात कसा बनवता. तर ही माझी पद्धत आहे. आपण मटर घातलेलं आहे, ते छानपैकी परतून घ्यायचं आहे. त्यामध्ये 1 चम्मच हळद घालायची आहे, 1 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच काळा मसाला आणि हा बिर्याणी मसाला 2 पाकिट बिर्याणी मसाला घालून परतायचा आहे. तोपर्यंत तांदूळ धुवून घेऊयात आपण.
2 ते 3 वेळा तांदूळ धुवायचा आहे. मसाला परतून झालेला आहे, त्यात पाणी घातलं 1 तांब्या. तर आळूची वडी आपली तयार झालेली आहे, बघू शकता. इकडे पाणी पण उकळलेलं आहे भातासाठी. तर आपण तांदूळ टाकलेले आहे, त्यात कोथिंबीर टाकली आहे. तोपर्यंत आपण आळू वडी स्टीम करून घ्यायची आहे. त्यासाठी पाणी ठेवलेलं आहे. तर भांड्याला तेल लावायचं आहे मस्त. आळूची वडी ठेवली शिजायला. स्टीम करायचं 10 मिनिट. तोपर्यंत आपलं भात पण होत आहे, बघू शकता. तर आपण हे नान आणलेले आहेत तर पनीरच्या भाजीसोबत खायला. आज मी चपाती नाही केली आहे. आपली आळूची वडी झालेली आहे, असं बघू शकता आपण. आळूची वडी झालेली आहे. आपले नान भाजून घ्यायचे आहेत मस्तपैकी. तुम्ही आज काय बनवलंय नक्की कमेंट करून सांगा. तर आपलं ताट रेडी झालेलं आहे, बघू शकता. आम्रखंड आहे. आपली डिश रेडी आहे, बघू शकता. हे नान भाजून झालेले आहेत, पनीरची भाजी आहे, पापड तळलेत मस्तपैकी, आळूची वडी, भजी, आम्रखंड आहे, पापड तळलेले आहेत. तर आपण टेस्ट करून बघूयात. आपण नैवेद्य पण दाखवून झालेला आहे. अगोदर विठोबा मग पोटोबा. तर माझी मुलगी टेस्ट करत आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. बाय.